पण आज दररोज नवीन नवीन मुलगी सोबत लफडे दारू हे ते धनंजय मुंडेच्या ब्लड टेस्टिंग करा एकदा. ब्लड कम दारू जास्त निघणार. बायको म्हणून नाही आणि मी रखेल म्हणून मी राहिली नाही त्यांच्यासोबत. मी एक प्रेमिका म्हणून राहिली त्यांच्यासोबत. सध्या सरपंच देशमुखांच्या हातीमध्ये जेलमध्ये आहेत, त्यांचे देखील बॅनरवरती फोटो लागले होते. ते खूप चुकीची गोष्ट आहे आणि महाराष्ट्र कुठे चाललाय मतलब कळत नाही आपल्याला सगळ्यांना. आणि खूप लाजास्पद गोष्ट आहे की इतका घाणेरडा माणूस, इतका विकृत बुद्धीचा माणूस, जे मर्डर करणारा आहे, तोंडावर लघवी करणारे असे लोक, खंडणीखोर, असे गुंड गँग, असे लोकांच्या फोटो टाकून जरी हे लोक प्रचार प्रसार करत आहे, तो ज्या ज्या लोकांच्या त्या बॅनरवरती फोटो होता त्या सगळे लोकांचा मी निषेध करते आणि जनताला मी आवाहन करते, येणारी निवडणूकमध्ये तुम्ही स्वतःच्या डोक्यातून तुम्ही विचार करा, तुम्हाला कोणाला निवडायचं आहे, कोणाला नाही निवडायचं आहे. नाही होऊ शकत नाही, क्योंकि जरी मी एकटी होती तो ये होऊ शकत होता. पण आज दररोज नवीन नवीन मुलगी सोबत लफडे दारू हे ते धनंजय मुंडेच्या ब्लड टेस्टिंग करा एकदा. ब्लड कम दारू जास्त निघणार आहे. तो हे सगळी गोष्ट मी आता सहन करू शकत नाही. गेली 27 वर्ष खूप सहन केलं मी, पण आता करणार नाही. धनंजय मुंडे जरी सोन्याचा जरी झाला तो मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही. पूर्वीचे धनंजय मुंडे राहिले नाही. तो असा माणूस होता की जे लसण प्याज सुद्धा खाना पाप समजत होता. जोपर्यंत माझ्यासोबत होता या घरामध्ये, हेच घरामध्ये माझ्यासोबत 6 वर्ष राहिलेला आहे 2022 पर्यंत. पण माझ्यासोबत लसण प्याज सुद्धा खात नाही होता. माझ्याकडे पुरावा आहे व्हॉट्सअपचा. मंत्रालयामध्ये मी डिब्बा पाठवत होती आणि ते खाऊन मला व्हॉट्सअपवरती फोटो टाकत होते की माझी जान मी खाना खाल्लेला आहे, तुझे हाताचाही मी जेवण केलेलं आहे बिना लसण प्याचा, असं होते. पण आज हे दलाल जे लोक आहे त्यांची स्वतःची कोणतीही मुलामुली बायको नाहीच आहे. तो त्यांना असं वाटलं अरे जरी आमच्याकडे मुलामुली बायको नाहीये तो हे ह्यांच्याकडे कसं इतकी चांगली बायको होऊ शकते. त्याच्यासाठी ते लोकांनी आमच्यामध्ये फूट टाकली आणि केला. पण धनंजय मुंडेला पण डोक्या होता, त्याला कुठेतरी डोक्यातून विचार करायला पाहिजे होता. अजून डोक्यातून विचार करायला पाहिजे त्यांना, पण डोक्या कुठे गेलाय मला कळत नाही, मला माहित नाही. आणि मी तो स्वतः लढत राहणार जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही. मला देवावरती विश्वास आहे, मी खरी आहे, मला न्याय भेटणार. संतोष आंधळे, कृष्णा आंधळे हा 100% होऊ शकते की जसं की त्याच्याकडे खूप मोठे पुरावे असतील, त्याच्यासाठी त्यांना असे गुमशुदा करण्याचा प्रयत्न करत आहे हे लोक. पण सगळं खुलासा आहे, सगळे व्हिडिओ भेटलेले आहे, बहुत एक मोका पण लागलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब खूप चांगला न्याय करत आहे आज महाराष्ट्रामध्ये. माझ्याकडे खूप मोठे मोठे आमदार लोकांचे, मंत्री लोकांचे प्रकरण पण आलेले आहे. पण त्याच्यासाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी वेळ मागत आहे, पण त्यांनी मला अजून वेळ दिलेली. माझ्या तुम्ही ऐकू नका, त्यांना मी इतकं पण सांगितलेलं त्यांचे पीएला की तुम्ही माझ्या ऐकू नका, मला माझ्याबद्दल काय बोलायचे नाही, पण जे तुमचे सत्तामध्ये इतके मोठे मोठे लोक बसलेले आहे त्यांचे इतके मोठे मोठे कांड त्या तो तुम्ही ऐका ना एकदा, माझ्या तोंडातून ऐका, माझे पुरावे बघा. ऐकत नाही. थेट मी धनंजय मुंडेला एकच आवाहन करते, दलाल लोकांच्या ऐकू नका. अजून दलाल लोकांच्या ऐकू नका. तुम्ही पूर्ण संपून गेलेले आहे. जरी तुमच्याकडे आता जरी थोडीफार लाज वाटली आहे, एक महिलाला तुम्ही किती परेशान करणार. आणि मी फक्त बायको नाहीये,
मी फक्त मी प्रेमिका म्हणून विचार केलेला आहे आजपर्यंत. काल मला कोणी विचारलं होता की तुम्हाला माहित नाही होतं का धनंजय मुंडेकडे इतकी प्रॉपर्टी होती. तो मी एकच उत्तर दिला त्या व्यक्तीला की नाही, मी बायको म्हणून नाही आणि मी रखेल म्हणून मी राहिली नाही त्यांच्यासोबत, मी एक प्रेमिका म्हणून राहिली त्यांच्यासोबत. त्याच्यासाठी मला 2022 पर्यंत जोपर्यंत आमच्या वाद जे आहे कोर्टामध्ये गेला नाही आणि कोणी घेऊन गेला कोर्टामध्ये, धनंजय मुंडे घेऊन गेला, मी नाही गेली पहिल्यांदा. आणि मी एकच बोलते की आज जोपर्यंत आमच्या कोर्टामध्ये गेला नाही, मला हे पण माहित नाही होता की धनंजय मुंडे काय आहे, मंत्रीची जे ताकद असते ते काय असते हे मला माहित पण नाही होता. आणि त्यांची किती प्रॉपर्टी आहे, कुठे कुठे आहे मला माहित पण नाही होता. त्याच्यासाठी मी स्वतःची प्रॉपर्टी विकून त्यांना मंत्रीपदासाठी 2-2 वेळे चुनावमध्ये इलेक्शनमध्ये दिलेले सगळे पैसे. तो मी धनंजय मुंडेला एकही आव्हान करते, तुझ्यामध्ये जरासी लाज आहे आणि देवाच्या तुला जरासी भीती आहे, तो माझ्यासाठी तू न्याय कर. नाही तो देवानी तुला पण 3-3 मुली दिलेली आहे.